उन्हाळ्याच्या झळा वाढतायत, त्यामुळे शेती पिकांना पाण्याची गरज अधिक आहे. मात्र कृषी पंपांचा वीज पुरवठा 8 तासांवरून 6 तास केलाय. या विरोधात सिद्धनेली परिसरातील शेतकरी आक्रमक झालेत. स्मार्ट मीटर सक्ती आणि वीज कपातीच्या विरोधात सिद्धनेली उपकेंद्रातील महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आलंय. शेतकऱ्यांनी महावितरण धोरणाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. उन्हामुळे पाण्याचं बाष्पीभवन वाढलंय. शेतीसाठी अधिक पाण्याची आवश्यकता आहे. मात्र अशावेळी कृषी पंपांचा वीज पुरवठा 8 तासावरून 6 तास केलाय. त्यामुळे शेतकरी आक्रमक बनलेत. शेतकऱ्यांनी सहाय्यक अभियंता सागर कांबळे यांना निवेदन दिलं. वारंवार वीज खंडित होणं आणि कमी जास्त व्होल्टेजमुळे कृषी पंपांचं आणि शेतीचं मोठं नुकसान होत आहे. पाटबंधारे विभागानं लागू केलेल्या उपसा बंदीमुळे शेतकरी अडचणीत आलेत. आता वीज पुरवठा कमी झाल्यानं पिकं वाळून जाण्याची भीती आहे. शेतकऱ्यांनी स्मार्ट मीटर धोरणाचा तीव्र निषेध केला. ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत, हे काम खासगी कंपन्यांकडे दिलं असताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून ते का करून घेतलं जात आहे असा सवाल उपस्थित करण्यात आला. दरम्यान सहाय्यक अभियंता सागर कांबळे यांनी या भागात सोलर प्रकल्प कार्यरत असल्यामुळे सध्या 8 तास वीज उपलब्ध राहील आणि वीज खंडित झाल्यास त्याची भरपाई करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न केले जातील असं सांगितलं. येत्या 3 दिवसात वीज पुरवठा वाढवून न दिल्यास महावितरण विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. यावेळी लाल बावटा संघटनेचे कॉम्रेड शिवाजीराव मगदूम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी मगदूम, युवराज निकम, शिवाजी घराळ, पंडित पोवार, अनिल पाटील, बाबूराव पाटील, यशवंत पाटील, गणपती पाटील, दादा पाटील, सुभाष मगदूम, बाबूराव मगदूम, तानाजी चौगुले, सुरेश मगदूम, केडी पाटील, तानाजी हरी मगदूम, दशरथ पाटील, बाबजी मगदूम, शिवाजी लोहार, पिंटू पाटील, नंदकुमार मगदूम, शामराव पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.